चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर मोठी कारवाई करत गोवंश तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे। अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या 17 पिकअप वाहनांना पकडत तब्बल 53 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली। या कारवाईत 24 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 1,52,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महाराष्ट्र तेलंगणा सीमेजवळ नाकाबंदी केली होती। यावेळी ही अवैध वाहतूक करणारी वाहने पकडण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन नरोटे, कृष्णा सुरनर, आलिम सय्यद, नितीन नरोटे, माधव पोंदिलवार, दिगंबर रुंजे, नंदकिशोर येतवाड, देवराव तांबडे, गोवर्धन चव्हाण, विनोद राठोड, दीपक नरोटे, अभिषेक पवार, माधव पवार, उत्तम राठोड, गोविंद पोले, अशोक धुळगुंडे, विठ्ठल मामिडवाड, विनायक येतवाड, दानिश शेख, संतोष थोरात, अझहर शेख, प्रवीण जाधव, अंकुश नरोटे, परमेश्वर नरोटे आणि हंदल पवार यांचा सहभाग आहे। या प्रकरणी पुढील तपास स्थानीय गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांवर मोठी खळबळ उडाली आहे।